आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय. नमस्ते सर. नमस्ते. व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज. तू इथे कशी? मी माझा भाऊ आहे वरुण. इथे हॉस्टेलमध्ये राहतो त्यामुळे आधी मध्ये भेटायला येते. पण तू इथे काय करतोस? तू ऍडमिशन घेतली असशील ना कॉलेजमध्ये? हो का? मी आणि कॉलेज? अरे नाही कशाच तुम्ही? हात काढच. मगाशी तू काय म्हणत होतास? कोण तुला बोलेल, कोण जीव घेईल काय? हम बात कर रहे थे. हम तो ऐसी कुछ बात नहीं कर रहे थे. क्यों? अच्छा ते आम्ही वेगळा सब्जेक्ट वर बोलत होतो. हाँ ऐसा तुम्हारे बारे में कुछ भी नहीं. हाँ हो का? कोणाला बोलत होतास तू? यांना? सर तुम्ही तर स्कॉलरशिप देता ना, मग याला कसं काय ओळखता? वरुण हे सर तुला स्कॉलरशिप देणार होते ना? हो हेच ते सर. सर काय सर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एवढा वेळ लागतो? पण खरं सांगू का, तुम्ही खूप पुण्याचं काम करता. बाय द वे कुठल्या संस्थेतर्फे आलाय तुम्ही? जरा लीगल रजिस्टर असेल तर दाखवता का? ताई फेक संस्थेचं लीगल रजिस्टर कुठून आणणार आहे ते? असं कसं वरुण? खोटं बनवलंच असेल ना यांनी, नाही का सर? काय झालं? खोटं रजिस्टर बनवायला वेळ नाही मिळाला का? ताई मला माफ करा. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. मी खोटं कधीच बोलत नाही हो. यांनी मला खोटं बोलायला लावलं आणि मी म्हणून खोटं बोललो की स्कॉलरशिप देतो म्हणून. मी तर एक साधा ऍक्टर आहे. ह्यांनी सांगितलं की तुला काम देतो म्हणून आणि इथे बोलवून घेतलं आणि हे सगळं करायला लावलं. ताई मला खरं माफ करा. बघितलं स्वरूप, तरी मी म्हणाले होते ना काहीतरी गडबड नक्की आहे. नशीब मी या दोघांना एकत्र पाहिलं म्हणून मला समजलं. नाही तर स्कॉलरशिपच्या आशेखाली ना आपल्याला इथंच बसून ठेवलं असतं यांनी. काय हो सर, याने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही केलं. काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला? उद्या जर हा म्हणाला तुम्ही जीव द्या तर लगेच जीव देणार का? ताई बास, खूप झालं बोलणं. आता पोलिसांना बोलूयात. पोलीस? त्यांच्या समोर ते ऑडिशन जाऊन. पोलिसांना बोलवलंच पाहिजे. अरे कसं आहेस? वरुण जाऊ दे त्याला. थांब. का केलंस तू असं? हे बघ सई, मला पर्सनली तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही. हो का? मग कोणाला माझा प्रॉब्लेम आहे ते तरी कळू दे. तुम्ही खोटारडे आहात. मी आता जाऊन सरांना तुमचं नाव सांगणार आहे. अरे थांब थांब थांब. अरे बेटा, अरे मी गंमत केली तुझी. गंमत? हो. म्हणजे आता तुमच्या सई टीचर आल्या ना, तुम्ही त्या सरांना सांगणार आहे की त्यांच्यासाठी सरप्राईज आहे की सई टीचरांनीच नाटक बसवलं. मी आताही खोटं बोलताय. ते खरं बोलतेय मी. तुला कसं पटवून देऊ सांग? तुला चॉकलेट देऊ का? म्हणजे तुला पटेल. चॉकलेट इथेच दे ना. इथे तुला दिल्यावर बाकीचे सगळे पण मागतील ना. चल मी तुला चॉकलेट देते. ना तसे तुम्ही मला बॅड गर्ल वाटत होतात, पण आता तुम्ही मला चॉकलेट देताय, त्यासाठी तुम्ही मला आवडलात. पण सरांना नक्की सांगा
की नाटक सई टीचरांनी बसवलं होतं. हो सांगे ना, नक्की सांगे. चल आता. नक्की कोण आहात? न्यू टीचर आहात का? पण आमच्या सई टीचर खूप भारी टीचर आहेत. त्यांनी भाषण पण तुमच्यापेक्षा भारी दिलं असतं. तुम्ही त्यांच्याकडून का नाही शिकत? ते तुम्हाला खूप मस्त शिकवतील. तुम्हाला कसं शिकवायचं ते त्यांना बरोबर कळतं. आम्हा सगळ्यांना ते खूप आवडतात. तुम्ही नेक्स्ट टाइम सई टीचरांकडून भाषण शिकून घ्या आणि नंतर मग बोला. शिकेन तुमच्या सई टीचरांकडून भाषण. चल आता चल. आता तू मस्त इथे बसून एकटा चॉकलेट खा. हा चल. थँक्यू. फक्त 3च, पण तुमच्याकडे जायचं नाही. दिलेत ना तेवढे चुपचाप खा आणि तोंड बंद ठेव. कळलं? अजिबात आरडाओरडा करायचा नाही. काय रे, जास्त बडबड करायची, पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला? सगळी नाटकं आहेत ना तुझी ती तुमच्या सई टीचर समोर करायची. मला हे सगळं आवडत नाही. कळलं का? काय रे, मग अशी मला खोटारडी म्हणाला ना तू सगळ्यांसमोर? म्हणाला की नाही? आता तुला त्याची शिक्षा मिळेल. चुपचाप इथे बसून राहायचं. कळलं ना? अजिबात आरडाओरडा करायचा. आणि असं पण तू आता किती पण बडबड केली ना तरी बाहेर कोणालाच आवाज जाणार नाही. मी तुमच्या सई टीचरांना नाव सांगेन. कुणाला नाव सांगशील? कुणाला नाव सांगशील तू? सई टीचरला नाव सांगशील? जास्त शाणा झालाय हा? प्रिन्सिपलला नाव सांगून तुला इथे बंद करून ठेवेल. कळलं ना? शांत बसायचं इथे एकदम. चुप.